नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मग आपण चाललो आहोत कपिलधारला. चला बघूयात कसं आहे, काय बघण्यासाठी सारखं आहे इथे. ही आहे कमान. इथून खाली जायचं आहे, टेकडी आहे, टेकडीमधून खाली जायचं आहे आपल्याला. हे निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे, काय आहे. चला आपल्याला इथून पुढे महादेवाचं दर्शन पण घ्यायचं आहे आणि कपिलधार कुठे आहे आणि नेमकं वैशिष्ट्य काय आहे हे पण बघणार आहोत आपण व्हिडिओमध्ये. आम्ही मंदिराजवळ तर आलो आहोत. मंदिराच्या बाहेरूनच आम्ही कॅमेरामध्ये शूट नाही केलं कारण मंदिरात परमिशन नव्हती. आणि हे बघा धबधबा, दोन्ही साईडने पाणी येते आणि एक नंबर बघण्यासारखं आहे. आणि हे आहे बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामधून 9 किलोमीटर. आज वार सोमवार. आज आलो आम्ही कपिलधारला. आम्ही वरी नाही का, महादेवाचं मंदिर आहे इथं धबधबा वगैरे पाणी लय मस्त. आमचा मित्र बघितला असेल तुम्ही, माहिती सांगतोय कपिलधार बद्दल काय नाही. आता आम्ही वरती जाणार आहोत की जिथून धबधबा पडतोय आणि वरती नेमकं काय कसं केलेलं आहे त्याची पण तुम्हाला आम्ही बघून तुम्हाला सांगतोय की नेमकं काय आहे. वरती जाताना थोडं सांभाळून चला कारण खूप कोपऱ्याने जावं लागतंय. आणि तुम्ही वरी बघू शकता डॅम बांधलेला आहे आणि डॅमचं पाणी अडून खाली धबधब्याला पडतंय. वरी बघण्यासारखा नजारा आहे. आणि इथून आम्ही जाणार आहोत पालीच्या डॅमला कारण सध्या पावसाळ्याचं सीझन आहे तर खूपच पाणी आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. हा आमचा व्हिडिओ पहिल्यांदाच आणि आम्ही स्वतः पहिल्यांदाच बनवला आहे. आणि आम्हाला जर तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर आम्ही अजून तुम्हाला नवीन नवीन स्पॉटची माहिती देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.